नमस्कार. मी नीलम स्वागत करते तुमचे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थंडीमध्ये होणारा मेकअप म्हणजे थंडीमध्ये आपला चेहऱ्यावरचा मेकअप फुटला नाही पाहिजे आणि चेहऱ्यावरचा मेकअप लाँग लास्टिंग झाला पाहिजे. तो ड्राय नाही पडला पाहिजे, कोरडा नाही पडला पाहिजे. त्यासाठी आपण थंडीमध्ये कसा मेकअप करू शकतो, काय प्रोडक्ट वापरू शकतो, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा थंडीमध्ये पण ग्लोईंग असा होणारा मेकअप तुम्ही जरूर ट्राय करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओज, स्किन केअर रूटीन, पार्लर संदर्भात व्हिडिओज असे अनेक प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत चेहरा असते. पहिल्यांदा आपण फेस वॉशने क्लीन करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. अगदी थोडंसं ॲलोवेरा जेल आपण चेहऱ्यावर लावायचं आहे. ते जेल आपल्याला या ठिकाणी प्रायमर म्हणून असं हे काम करणार आहे. तर थंडीमध्ये काय होतं, आपल्याला जास्त एवढं स्वेटिंग पण येत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी ॲलोवेरा जेल परफेक्ट आहे. आणि त्यानंतर आपण चेहऱ्याचा अजून असा ड्रायनेस घालवण्यासाठी आणि मेकअप लाँग लास्टिंग विथ एक्स्ट्रा ग्लो करण्यासाठी या ठिकाणी फ्लिकाचं एक्स्ट्रा राउंडर हे प्री ऑइल या ठिकाणी वापरलेलं आहे. हे आपण कपाळावरती, नाकावरती, गालावरती असं थोडं थोडंसं थेंब आपण यूज करणार आहोत. आणि सगळीकडे एकसारखं असं मर्ज करून घ्यायचं, म्हणजे लगेच तुम्हाला जाणवेल की या ठिकाणी आपली स्किन एकदम ड्राय होते, ते एकदम सॉफ्ट, म्हणजे अशी ड्राय असते ती एकदम सॉफ्ट झालेली आहे. आणि एकदम ही आपली स्किन ही एकदम आपल्याला बेबी स्किनसारखीच जाणवते. त्यानंतर आपण या ठिकाणी सी क्रीम घेणार आहोत. सी क्रीम आपल्याला इझिली अवेलेबल होते कोणत्याही शॉपमध्ये. तर हे सगळेच प्रोडक्ट आपल्याला ॲक्च्युली इझिली अवेलेबल होतात. जरी तुम्हाला ह्या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक देत जाईल. आपल्याला या ठिकाणी आता सी क्रीम आपण घ्यायची आहे. हातावरती घेऊन ती छान मल्टिप्लाय करून घ्यायची आहे. त्याने काय होतं, सगळं प्रोडक्ट एकसारखं एकसमान त्याच्यामध्ये एक छोटा ग्रॅन्युल राहत नाही आणि एकसमान ते होऊन जातं. त्यानंतर आपण या ठिकाणी ते आपण चेहऱ्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आपल्याला क्वांटिटी कमी वाटली तर ते आपण अजून प्रोडक्ट घ्यायचं आहे. आणि ते फाउंडेशन आपण या ठिकाणी फाउंडेशन म्हणून आपण या ठिकाणी सी क्रीम वापरली, ती सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आहे. फ्लिकाचं कव्हर आणि कॉन्टोर अशी हनी शेड असलेली कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहोत. या कॉम्पॅक्टने आपण सगळा मेकअप आहे जो केला आहे तो आपण लॉक करून घेणार आहोत. की काय होतं, आपला मेकअप फुटल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे आपण एकदम असं छान ब्लेंड करून घेतलेलं आहे. आपल्याला कन्फर्म झालं की लगेचच आपण त्यावरती पावडर लॉकिंग करून लगेच घ्यायचं आहे. त्याने तुमचा मेकअप अजिबात फुटणार नाही आणि केकी पण होणार नाही. ते सगळे चान्स कमी होऊन जातात. काजळ लावलेलं आहे आणि मी लिप बाम यूज केलेला आहे. तुम्ही नॅचरल लिप बाम, डार्क लिप बाम, लिपस्टिक, डार्क लिपस्टिक काही वापरू शकता. त्यानंतर मी लावलेलं आहे सिंदूर आणि टिकली. तर तुम्ही पाहतच असाल की या ठिकाणी मी टिकली लावल्यावरती कसा लूक माझा एकदम परफेक्ट असा झालेला आहे तयार. तर तुम्हाला हा लूक माझा कसा वाटतोय तुम्ही पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर सांगा. तर हा आहे आपला फायनल लूक आणि हा लूक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि या प्रोडक्ट्सची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर तेही मला कमेंट करून जरूर सांगा.